गाईज, तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहे ट्राम्स बघायला। तर ट्राम्स म्हणजे बोलायला गेलो तर जे पहिल्याचं जे 90sमध्ये जे ट्रेन चालायचे जे रोडवरती, तर ते बघायला चाललो आहे। आणि मी ते बघण्यासाठी आलो आहे वडाळ्याला। तर आता हा मागे वडाळा स्टेशन, तर इथून मी इथे आलो आहे जरा, आणि इथं आता वरती जाणं इकडून। तर तुम्हाला दाखवतो पुढे। मी करणार होतो स्टार्ट कांदिवलीपासून, म्हणून मी बोललो व्लॉग उगाच एवढं मोठं होईल, म्हणून त्यासाठी मी डायरेक्ट वडाळ्यावरून चालू करतो आहे। आणि बस आता ट्रेन येईल, ते आता आवाज करेल मागून, जरा थांबा। तर ट्रेन तिकडे गेलेली आहे। तर मी सांगतो आहे की मी चाललो आहे BST अंडरटेकिंग म्युझियममध्ये। तर तिकडे आपल्याला काय काय बघायला भेटेल ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती पडेल। मी आतापासून नाही सांगत आहे, कारण मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मला माहिती आहे। तर म्हणून मी पुढे जाऊन सांगेन। आता तर सध्या आम्हाला जायचं, इथून सगळ्याचं आम्ही कांदिवलीवरनं आम्ही डायरेक्ट आलो बँड्राला। तर बँड्रावरून ट्रेन चेंज करून वडाळ्याला। तर आता वडाळ्याला पण खूप गरमी होती, इकडे पण खूप गरमी आहे, आणि तिकडे कांदिवलीला पण खूप गरमी आहे। तर कुठे पण जा यार, गरमीच गरमी। आता मे महिन्यात काय हालत होईल काय माहिती यार, सिट। तर हा आणि मी चालू, आम्ही दोघं हां इथून चढून आलो आता ब्रिजवरती। आणि मला हे माहिती आहे की आता मोबाईल गरम होईल आणि जरा इमेज क्वालिटी जरा बिघडेल। इशलाच आहे ना? हां हां रे, इशलाच आहे। माणसं येतात जातात हां, काहीतरी बोलायला जातं तेवढा ट्रेन येते, काय माणसं येतात। मी लसूणचा प्रमोशन करा एक्सप्रेस होते। हां काय बोलतात तरी त्याला, म्हणजे एक ट्रान्सफर होतो ना, काय बोलतात त्याला? जाऊ दे, ट्रान्सपोर्टिंग बिझनेस मी चालू करते लवकरात लवकर YouTube। हा कांद्याचं करणार आहे, ब्लॉग बनवतो तसं समोर असते लोक। असे बघून जातात जसे का आम्ही माणसं कधी पाहिली नाही। हां इथं पहिल्यांदाच बघतो माणसं। नाही, लोक आपल्याला असे बघतात पहिल्यांदा माणसं। हां ना, ब्लॉग सगळेच बनवतात। हां, ब्लॉग आता नॉर्मल झालं। मला तर स्टार्टिंगला वाटायचं, आता एवढं काय वाटत नाही। आता घाबरायची कशाला, आता बेशरम झालोय। खरं बोललं, वागायचं कसं, कोण वागायचं, नाचायचं। आणि ते सर्व तुम्हाला जे ट्राम्स दाखवायला घेऊन चाललोय, तर त्यासाठी तुम्ही जर गुगलवर सर्च केलात ना BST ते अंडरटेकिंग म्युझियम, हे जर तुम्ही टाकलात ना आणि पुढे टाईम नाव टाकलात, तर तुम्हाला सर्व टाईम येईल की कोणत्या कोणत्या दिवशी, हा लिंक पण टाकेन, कोणत्या वारीमध्ये किती चालू असतं ते पूर्ण दाखवेन। आणि हे माहीत नाही की मला की आतमध्ये एंट्री तिकीट आहे की नाही, तुम्हाला तिकडे जाऊन सांगेन। आणि जर नसेल तर आम्ही भटकू कुठे ना कुठे। हां, तर भटकू कुठे ना कुठे, तुम्हाला तुम्हाला दाखवू काय ना काय। तिथे नाही भेटला ना बघायला, आम्ही एक तर चर्चगेटला नाही तर मरीन लाईन कुठेतरी जाऊ, तिकडे तुम्हाला दाखवू काय ना काय। पण तुम्ही व्हिडिओ बघत राहा। हां, बघत राहा। हो, हे शेती चाललं आहे इथं। हां, आपल्या गावचीच आहे वाटतं ना? ना, पण आपलं गाव कुठून पूर्ण भरतं शेतीने। रिक्षा भेटते का इथं? आणि किती पैसे? हे आपला टॅक्सी रिक्षा भेटेल ना? वाड्याला हा पहिल्यांदाच आलो, म्हणजे काय सांगू काय, मी हर एक व्हिडिओमध्ये बोलतो पहिल्यांदा आलो, पण खरोखर पहिल्यांदाच आलेला असतं। तर मी हा ब्लॉग मी विचार केलेला हिंदीमध्ये बनवलं, जाऊ दे ना, दुसरा ब्लॉग पण मराठीत होऊ दे। यासाठी मी मराठीत बनवतो। ज्यांना मराठी नाही समजत आहे तर समजून घ्या म्हणजे मराठी समजून घ्या। मी काय बोलतो ते पण समजून घ्या। आणि इकडनं तिथपर्यंत जायला किती पैसे लागतात आणि काय सांगायला लागतं, किती मिनिटं लागतात तिथपर्यंत पोहोचायला, ते पण हां, ते तुम्हाला सांगू आम्ही कसं काय ते। इकडनं किती पैसे लागतात, नाहीतर आम्ही सांगू, म्हणजे कसं तुम्हाला माहिती पडायला पाहिजे। नाही तर तुमच्याकडून जास्त घेतलं तर पैसे, कमी घेतलं तर वेगळी गोष्ट आहे, जास्त घेतलं तर। म्हणून माझा ब्लॉग नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। तुम्हाला कोण ना कोणी पकवलं तर की जास्त पैसे लुटले तर म्हणून। आणि मीटर चालू असेल तर तुम्ही बसा, नाही मीटर चालू नसेल तर जास्त घेईल तुमच्याकडून। हां, तर चला सांगतो आता सध्या तर मोनो ट्रेन। इकडे आम्ही पाणी घेतलं आहे, पाण्याची बॉटल आहे, सुट्टे घेतोय पैसे।
आणि इथून आम्ही आता रिक्षा नाही, आम्हाला वाटलं रिक्षा असते पण इथे टॅक्सी आहेत, तर टॅक्सीने जातो. बघतो आता किती पैसे घेते टॅक्सीवाला. तर गाईज आम्ही जे टॅक्सीने नाही चाललो आहे, कारण आम्ही विचार केला जरा मॅपनी जरा जवळ दाखवतो आहे, तर म्हणून मॅप बघत चाललो आहे आणि विचार केला असंच थोडं जवळच आहे, मग कशाला एवढं परत पैसे वेस्ट करायचे, म्हणून आम्ही चालतच चाललो. आणि तुम्हाला इझी रस्ता सांगितला ना, तर तुम्ही उतरलात ना तर तुम्हाला इथंच मोनो ट्रेनचा ब्रिज दिसेल, तर हाच ब्रिज पकडून सरळ म्हणजे जसं चाललंय तसं या. तुम्ही मॅपवर नाव टाकून पण जाऊ शकता. हां, मॅपवर नाव टाकून पण जाऊ शकता. तुम्हाला टाकेन ना डिस्क्रिप्शनमध्ये. हां, दाखवतो कसं आहे कसं नाही. हा वरती मोनो ट्रेनचा स्टेशन. काय तुम्हाला बोललो की हा ब्रिज पकडून या सरळ मोनो ट्रेनचा, तर तोच आम्ही ब्रिज पकडून आलो इथे सरळ बोलत कसा टाईम गेला माहीत नाही पडलं, पण हां दमायला तर होतो आणि गरमी पण खूप आहे, तर त्यामुळे जरा हे बघा स्टेशनला घेतलेली बॉटल इथपर्यंत संपले, एवढं पाणी पियायला खूप गरमी होते. तर तुम्ही ना चालत जर तुम्ही येणं प्रेफर करत असाल तर चालत या, नाहीतर तुम्हाला जमत असेल ह्याने टॅक्सीने यायला तर तुम्ही टॅक्सीने या. टॅक्सीचा तुम्हाला काय बोलायला लागेल टॅक्सीवाल्याला इकडे येण्यासाठी ते तुम्हाला सांगतो इकडे विचारून, इकडून इन्फॉर्मेशन काढतो कसं काय म्हणजे यायला टॅक्सीने कसं यायचं ते काढून तुम्हाला सांगेन ब्लॉगच्या एंडपर्यंत. बस आता पोचू, आता इथून काहीतरी लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट घेऊन सरळ परत लेफ्ट घ्यायचं, मग जाऊन पोचू. ऑलमोस्ट आलो पोचायला, काहीतरी चालत आलो तर अर्ध्या तासात पोचतो. अर्धा तास झाला असं ना चालतं, आता अर्ध्या तासात अर्ध्या तासापासून आम्ही चालतो. तर हे बघा मोनो ट्रेनचा ब्रिज, तो स्टेशनपासून इथपर्यंत तो पूर्ण ब्रिज आहे. तुम्हाला एकदम इझी पडेल यायला, एवढं का अवघड आहे नाही तुम्हाला, म्हणजे कन्फ्युजन पण होणार नाही इकडे उठण्यासाठी. फक्त हा ब्रिज पकडून यायचा जसं जातो. इकडे आल्यावरती असे 3 आम्ही मोनो ट्रेनने पण तुम्ही येऊ शकता, तर तुम्हाला तिकडे स्टेशनला हे प्लॅटफॉर्म भेटला तर, कारण आम्ही स्टेशनला प्लॅटफॉर्म बघितला आणि तिकडे पुढे प्लॅटफॉर्म बघितला. 2 स्टेशन सोडले आम्ही. हां, 2 स्टेशन सोडले मोनो ट्रेनचे आणि इकडं चाललं आहे तो ब्रिज तुम्हाला दाखवतो. चला इकडून आलो आता इकडे चाललं, इकडे पूर्ण रोड खाली आहे, ते गाव वगैरे. हां, हे आम्ही गावाला आलो, हळूहळू चालत गावाला पोचलो. आणि हे ब्रिज काय तुम्ही इथून आलात ना सरळ ब्रिज पकडून, तर इथून ना तुम्हाला इथं आतमध्ये लेफ्टला बस जाताना दिसतील, कारण सर्व बस फायनली पोचलो खूप वेळानंतरला. एवढा उन्हातून, तर काय जेवढा उन्हातून येतो तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवायसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. तर यार सबस्क्राईब करा यार, काय किती वेळा सांगायचं तुम्हाला, सबस्क्राईब करा, लाईक कमेंट पण करा, बस एवढंच पाहिजे तुम्हाला. कायच मेहनत नाही, जी काय मेहनत आहे मी घेतो, तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं, लाईक कमेंट, बस एवढं. आज लग पण नव्हता भेटायला तिला, का माहिती आहे का? हे बघा पोचलो फायनली. नाही बहुतेक इथून अजून लेफ्ट घ्यायचं आहे. तिला किती बोलतोय आज इथून अजून सरळ दाखवते इथून. तर काय आम्ही रस्ता चुकलो, आम्ही पुढून लेफ्ट घ्यायचा होता आणि आम्ही त्याच्या अगोदरच लेफ्ट घेऊन आतमध्ये आलो. आणि मग तिकडे जाऊन सांगतो लेफ्ट कमी करू नका घेऊ, तुम्ही रिक्षाने या. रिक्षा नाही आहे इकडे, टॅक्सीने या, तुम्हाला सांगेन पुढे जाऊन. आणि तर आम्ही एवढं उन्हामध्ये फ्रस्ट्रेट झालो ना, म्हणून जरा चिताभूल झाली. हे माझं इकडे ब्लॉक चालू आहे आणि इकडे झोपतो. तर काहीच आम्ही इथून आलो, आम्ही आतमध्ये लेफ्ट घेऊन आणि इथून असं इकडे गेलो होतो, तर आम्ही इथून परत बाहेर आलो, इकडं चाललं इथे या साईडला. तर इथून तुम्ही सरळच या इकडे, हे तुम्हाला दिसेल जय महाराष्ट्र आणि आपला पूर्ण पृथ्वी आणि महाराष्ट्र पण. तर इथे लिहिलेलं आहे एक, तर मी तुम्हाला सांगतो
हे बघा, स्वतःला बदला, जग बदलेल. प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल. स्वतः जीवन जगणं हे जीवनाचे भांडवल आहे. रोग योग, कारण ही रोग मुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. हे बघा, हे तुम्ही जर तुम्हाला खूप टाईम असेल ते हळूहळू वाचत येऊ शकता पुढे पुढे. बघा कितीतरी लिहिलेलं आहे. बघा आत्ता इथे जो लेफ्ट येईल तो आम्हाला घ्यायचा. तो लेफ्ट तर गाईज आम्ही आत्ता आतमध्ये जाऊन आलो जस्ट बाहेर. तर मी जेव्हा आतमध्ये घुसलो मागाशी तर तेव्हा आम्हाला वाटलं की आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड असेल. तर ते काका बोलले खाली की म्हणजे असे काय रूटली वगैरे बोलले नाही, चांगले निष्पणे समजवलं त्याने की व्हिडिओ काढू शकतो की नाही. तर म्हणून तिथे जर तुम्ही इथे आलात ना तर तिथे बघायला भेटू, म्हणून मी तिथे व्हिडिओ वगैरे काढले नाही, फोटो वगैरे काढून तरी टाकू शकतो का. तर ते हा बोलले. तर जे काय आहेत फोटो ते तुम्ही बघून घ्या आधी, मग आपण भेटू, मग सांगतो बाकीचं काय. तर मी सांगत होतो की इथे व्हिडिओ वगैरे अलाउड नाही. जर इथे व्हिडिओ ज्यांना पण काढायचे असेल तर त्यांचं काहीतरी लिंक आहे ऑनलाईन, तर त्या लिंकवरती फॉर्म फिलअप करायला लागतो आणि 1-2 दिवसात त्या लोकांनी म्हणजे अप्रूव्ह झालं म्हणजे पूर्ण, तर ती लोक व्हिडिओ वगैरे काढायला परमिशन देतात. पण मला काही सर्व काय माहिती नव्हतं, म्हणून मी व्हिडिओ वगैरे काय काढलं नाही. फक्त त्यांना विचारलं आणि फोटो वगैरे काढले जे तुम्ही बघितला असा. तर बस आता तुम्ही इकडं आलात तर तिकडेच इथून बस निघतात ना, त्याच्याच बाजूला छोटासा गेट आहे. त्या गेटच्या इथून आतमध्ये जायचं आणि तिथे सगळ्यात आधी आपला सर्व रजिस्ट्रेशन करून घेतात. म्हणजे डेट, आपला नेम, आपला नंबर आणि आपला एंट्री करण्याचा टाईम आणि बस हे सर्व लिहून घेतात. आणि मग ते तिथेच तुम्ही तिथेच विचारलात ना त्यांना की आतमध्ये कसं जायचं, तर ते सांगतात की असं असं जा इथून. तर तिकडे गेल्यावरती 3ऱ्या माळ्यावरती ते म्युझियम आहे. तर त्या म्युझियममध्ये गेलात ना
तर तिथे पण परत एकदा रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि ही एंट्रीचं आणि ते तिकडं म्युझियमचं आतमध्ये बघण्याचं. तर हेच सांगतो आहे तुम्हाला की इकडे आलात तर रजिस्ट्रेशन करून या. जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तर, व्हिडिओ काढायचा नसेल तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच या. फ्रीमध्ये आहे एंट्री, काय कॉस्ट वगैरे काय घेत नाही, काय पैसे वगैरे नाही भरावे लागेल. तर तुम्ही येऊ शकता, इथं फ्रीमध्ये आहे भरायला तरी बघायला. तर तिकडे सर्व ट्राम्स वगैरे आहेत आणि मेन म्हणजे ते मी तुम्हाला पूर्ण ट्रामची इन्फॉर्मेशन देणार होतो पण मी नाही देऊ शकलो, कारण आतमध्येच काय आहेच नाही. म्हणजे मी बोललो की तिथे उभा राहून तिथे तुम्हाला सांगेन. बस हेच सांगत होतो की ते जे काय तुम्ही ट्राम्स बघितलं ते ट्रामची हॉर्सवाली ट्राम्स होती ती काहीतरी, मी तुम्हाला एकच सांगतो की हॉर्सवाली ट्राम्स होती ती काहीतरी 1874मध्ये ती पहिली ट्राम्स म्हणजे मुंबईमध्ये काढली गेली. म्हणजे हॉर्सवाली ट्राम्स ती पहिल्यांदा मुंबईमध्ये 1874मध्ये काढली गेली आणि ती ट्राम काहीतरी 33 वर्ष चांगली चालली आणि मग नंतरला दुसऱ्या कंपनी ज्या कंपनीची जी ट्राम्स होती ती कंपनी लिमिटेड कंपनी नाव होतं, तर त्या कंपनीने विकत घेतली आणि मग नंतरला 1907 म्हणजे 1907मध्ये 1907मध्ये आपली इलेक्ट्रिक ट्राम चालू झाली. तर याच्यानंतरला ते इलेक्ट्रिक ट्राम जे तुम्ही बघितलात आतमध्ये जे इलेक्ट्रिक ट्राम होते ते तेव्हाच चालू झालेले होते आणि मग नंतरला हळूहळू ते बंद होत गेले, कारण तिची स्पीड खूप कमी होती. कारण मुंबईच्या रस्त्यांवरती चालवण्यासाठी जास्त स्पीड तर ठेवू नाही शकत म्हणून तिची स्पीड कमी होती. म्हणून थोड्या वर्षानंतरला ती पण बंद केली आणि आपली जी बस बघता तुम्ही BST बस, तर ते पण त्याच आणि हे BST बसेस चालू केले आणि ते बसेस त्या अजून चालू आहेत जे तुम्ही बघता रोडवरती. इकडे ब्लॉग बनवायसाठी तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्यासाठी आणि इकडे मेन म्हणजे म्युझियम दाखवण्यासाठी ते काय व्हिडिओचं अलाउड दिलं नाही. फोटो बघून तुम्ही समजून घ्या की कसं काय आतमध्ये असं, आणि मेन म्हणजे तुम्हाला असं समोरासमोर इकडे आल्यावर एक्सपिरियन्स घ्यायला भेटेल. आणि तिकडे जी गाडी ठेवलेली होती बसायला ती त्याच्यावरती बसून पण आपण बघू शकतो की कसा एक्सपिरियन्स घेत असतील तेव्हाचे ड्रायव्हर्स आणि आत्ताचे ड्रायव्हर्स कसे. तर ते सर्व आम्ही बसलो, तुम्ही फोटो बघितले असेल आमचे. तर हेच आता सांगतो, जे काय माहिती होते तुम्हाला सांगितलं. आता आम्ही निघालो घरी जायला कारण खूप जमलं, ताण लागला आहे, भूक लागला आहे. दिवस फक्त तर मलाच मेहनत करून तुम्हाला व्हिडिओ आणून देईन. तुम्ही फक्त सबस्क्राईब करायचं काम करा, बेल आयकॉनला पूर्ण ऑल करून टाका आणि तेच नोटिफिकेशन आणि लाईक कमेंटमध्ये पण सांगत जावं, म्हणजे मला माहिती पडत जाईल की तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात आणि कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघता हे पण मला सांगा. बस आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि काय नको, हेच पाहिजे. आणि व्हिडिओ आवडीने बघा. आता बघू, आता स्टेशनला चाललो आहे, तुम्हाला अजून काय सांगतो की इकडे कसं यायचं ते. चालत जायला खूप कंटाळा आला. तर आता तेच मोनोचे तिकीट काढले, आता मोनो ट्रेनने चाललो आम्ही. अर्धा म्हणजे स्टेशनला तर पोचू. तुम्ही स्टेशनवरनं मग मोनो ट्रेन करून येऊ शकता. बस ते दाखवतो, आता ते ट्रेन येईल तर तुम्हाला दाखवतो कसं काय. फर्स्ट टाईमच चाललो आहे मी पण मोनो ट्रेनने. आणि हा प्लॅटफॉर्म इकडून सर्व काय असं दिसतं. हे पटरीमध्ये याला काय बोलतात ते मला माहीत नाही, कमेंटमध्ये सांगा. पण मी पटरी बोलतो, म्हणजे पटरी असं. आता आहे ट्रेन. कितीची आहे रे? 26 जाऊन मग तिकडून आपली लोकल पकडून सीधा दादरवरनं परत चेंज करून मग बोरिवली पकडून सीधा कांदिवलीला उतरू स्लो पकडून. तर चालेल तुम्हाला.
पण इकडं बघायला खूप काय भेटलं, म्हणजे काय एक्सपिरियन्स पण चांगलं होतं. तुम्ही पण या, मी रिकमेंड करतो की या, म्हणून तुम्हाला मजा येईल इथं बघायला आणि एक्सपिरियन्स घेता येईल इकडचा. बस कंटिन्यू ठेवा, दाखवतो तुम्हाला. सगळं काळोख काळोख आहे इथं. लवकरच पोचलो, जरा आतमध्ये होतो, जरा बरं वाटलं, थंड वाटलं, कारण बाहेर एवढी गर्मी होते. आता अर्ध्यात पोचलो, अर्ध्यात चालत जायचं आम्हाला. किती वेळ? हा ठीक आहे. तर काय, आम्ही आता आलो स्टेशनला. कसं बसे आलो, हा माझ्या भरोसा आणि मी त्याचा भरोसा. इथून पडला तर या. हां, बघा मागच्या साईडला जावा तुम्ही तिकडे, आणि तिकडून वडाला स्टेशनची तिकीट काढा. येईल 20 रुपये तिकीट पर पर्सन, 20 रुपये. इकडनं जायचं